विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 चे प्रकरण 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे याचा आपण पुढील भाग पाहणार आहोत. तर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 34 वरील हा भाग पहा. रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या. यामध्ये रासायनिक समीकरणाचे संतुलन हे पायरीने करतात. पुढील दिलेले शाब्दिक समीकरण पाहूया. सोडियम हायड्रॉक्साईड सल्फ्युरिक आम्ल या दोघांची रासायनिक अभिक्रिया, त्यापासून उत्पादित मिळते सोडियम सल्फेट आणि पाणी. दिलेले समीकरण पुन्हा लिहितात. पायरी क्रमांक 1, दिलेले समीकरण रासायनिक सूत्रे वापरून पुन्हा लिहितात. म्हणजे दिलेले समीकरण आपल्याला हे शाब्दिक स्वरूपात आहे, हे आपण दिलेले समीकरण रासायनिक सूत्रे वापरून हे पुन्हा लिहिणार आहोत. दिलेले समीकरण आपल्याला समोर दिसत आहे, हे आपल्याला सुरुवातीला लिहावे लागते. त्यानंतर पायरी क्रमांक 2, यामध्ये दिलेले समीकरण जे आहे हे समीकरण संतुलित आहे की नाही हे तपासण्याकरिता समीकरणाच्या दोन्ही बाजूच्या म्हणजे डावी बाजू आणि उजव्या बाजू ह्या दोन्ही बाजूची विविध मूलद्रव्याच्या अणूची संख्येची तुलना करा, असा एक तक्ता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यामध्ये डाव्या बाजूची ही अभिक्रियाकारके तर उजव्या बाजूची ही उत्पादिते असतात, हे आपल्यास माहीत आहे. यामध्ये असणारी जी मूलद्रव्ये आहे सोडियम, हायड्रोजन आणि सल्फर यांच्या अणूची संख्येची तुलना करताना दुसऱ्या पायरीमध्ये अणूच्या संख्येची तुलना करतात. अभिक्रियाकारकामध्ये सोडियमची संख्या 1 आहे तर उजव्या बाजूला म्हणजे उत्पादितामध्ये 2 आहे. त्यानंतर ऑक्सिजनची संख्या 5 आहे तर उत्पादितामध्ये सुद्धा 5 आहे, म्हणजे याचे संतुलन आहे. त्यानंतर हायड्रोजन आणि सल्फर यांच्या अणूची तुलना केली असता असंतुलित आपल्याला दिसते. म्हणजे वरील दिलेल्या तक्त्यामध्ये ऑक्सिजनचे आणि सल्फरचे आपल्याला इथे संतुलन दिसत आहे, बाकीच्या मूलद्रव्याचे इथे संतुलन दिसत नाही. एकंदर संपूर्ण रासायनिक समीकरण पाहिले असता दिलेले समीकरण हे असंतुलित समीकरण आहे, हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर हे संतुलित करत असताना आपण तिसरी पायरी समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात ज्या संयोगात जास्तीत जास्त अणू आहेत त्या संयोगापासून करणे सोयीचे असते. तसेच या संयोगातील ज्या मूलद्रव्याचे अणू दोन बाजूला असमान असतील त्या मूलद्रव्याचा विचार करणे प्रथम सोयीचे असते. उदाहरणार्थ दिलेले समीकरण यामध्ये सोडियम सल्फेट आणि सल्फ्युरिक आम्ल या दोन्ही संयोगामध्ये प्रत्येकी 7 याप्रमाणे जास्तीत जास्त अणू आहेत. त्यापैकी कोणाचीही एकाची आपल्याला निवड करता येईल. या ठिकाणी तक्त्यामध्ये तुम्हाला सोडियम सल्फेट या संयोगाची निवड करता येईल. या संयोगातील मूलद्रव्यापैकी सोडियमच्या अणूच्या 2 बाजू असमान असल्याचे आपल्या लक्षात येते. असल्याने संतुलनासाठी सोडियमची आपण निवड करूया. सोडियम अणूची दोन्ही बाजूला असमान संतुलन असल्याने सोडियमची निवड आपण केली. यामध्ये अणूची संतुलन करताना संयोगाचे ऋणसूत्र बदलून चालत नाही. म्हणजे आपण सोडियम अणूची दोन्ही बाजूला संतुलन करताना सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH हे सूत्र बदलून आपण Na2OH असे आपल्याला करता येत नाही. त्याऐवजी NaOH ला 2 हा सहगुणक घेऊन आपण हे समीकरण संतुलित करता येईल. समीकरण पुढील पहा. योग्य तो सहगुणक आपण समीकरणामध्ये सोडियम हायड्रॉक्साईडच्या म्हणजे NaOH च्या समोर आपण 2 हा सहगुणक लावलेला आहे. त्यानंतर H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक आम्ल आहे. त्यानंतर उत्पादित Na2SO4 म्हणजे सोडियम सल्फेट आणि पाणी असे संयुग तयार होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हे समीकरण 10 क्रमांकाने दर्शवले आहे. हे समीकरण संतुलित आहे की नाही हे आपण तपासूया. 2 बाजूंना ऑक्सिजन व हायड्रोजन अणूची संख्या असमान असल्याचे आपल्याला समीकरण 10
हे संतुलित नाही हे यावरून आपल्याला समजते. यापैकी हायड्रोजनच्या अणुसंख्येचे संतुलन करण्यासाठी लहानातला लहान सहगुणक घ्यावा लागेल. तो प्रथम आपण हायड्रोजन संख्येचे संतुलन प्रथमतः करूया. समीकरण संतुलन करताना हायड्रोजन अणुसंख्येचे संतुलन करण्यासाठी पाणी ह्या उत्पादिताला म्हणजे H2 या उत्पादिताला 2 हा योग्य तो सहगुणक लावावा. हे केल्यावर तयार होणारे समीकरण आपल्याला पुन्हा लिहावं लागेल. ते समीकरण पहा. NaOH प्लस H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक आम्ल उत्पादित आहे बाणाच्या पुढे. सोडियम सल्फेट म्हणजे Na2SO4 आणि प्लस 2H2O म्हणजे आपण इथे H2O च्या समोर 2 हा सहगुणक लावलेला आहे. त्यानंतर दिलेल्या तक्त्यामध्ये अभिक्रिया आणि उत्पादित मूलद्रव्य अणूची संख्या तपासून पाहताना सोडियम या अणूची संख्या अभिक्रिया आणि उत्पादितामध्ये 2-2 अशी आहे. ऑक्सिजनची 6 अभिक्रियाकारकात तर उत्पादितामध्ये 5 आहे म्हणजे ऑक्सिजनचे असंतुलन आहे. हायड्रोजनची संख्या अभिक्रियाकारकामध्ये 4 आहे तर उत्पादितामध्ये 2 आहे. तर सल्फरची 1 आहे म्हणजे हे संतुलित आहे. पायरी 4 अंतिम संतुलित समीकरण पुन्हा लिहा. ही शेवटची पायरी आहे. यामध्ये दिलेले समीकरण आपल्याला समोर दिसते आहे. हे समीकरण 2NaOH प्लस 2SO4 म्हणजे सल्फ्युरिक आम्ल आहे. यापासून सोडियम सल्फेट म्हणजे Na2SO4 प्लस 2H2O हे आपल्याला समीकरण 11 याप्रमाणे दिले. अशा तऱ्हेने पायरीने एक मूलद्रव्याच्या अणुसंख्येचे संतुलन करण्यासाठी योग्य त्या अभिक्रियाकारक उत्पादिताला योग्य तो सहगुणक लावून असंतुलित रासायनिक समीकरण संतुलित समीकरण आपल्याला मिळवता येते. म्हणजे दिलेले समीकरण संतुलित आहे की नाही हे तपासल्यानंतर काही मूलद्रव्याचे असंतुलन असेल तर ते आपलं संतुलन करता येईल. त्यामध्ये हायड्रोजनची संख्या ही अभिक्रियाकारकात 4 तर उत्पादितामध्ये 2 आहे. म्हणजे समीकरणाच्या सुरुवातीला अभिक्रियाकारकामध्ये ही संख्या हायड्रोजनची संख्या ही 4 होती आणि उत्पादितामध्ये 2 म्हणजे H2O बरोबर ही 2 होती. तर अभिक्रियाकारकामध्ये NaOH बरोबर 1 हायड्रोजन आणि H2 बरोबर 2 असं म्हणून सहगुणक लावून एकूण संख्या ही 4 ही आपल्या सुरुवातीला दिसते. संतुलन करताना अभिक्रियाकारकामधील संख्या 4 उत्पादितामध्ये योग्य तो सहगुणक 2 लावल्याच्या नंतर 2 गुणिले 2 म्हणजे एकूण 4 असे आपल्याला संतुलन करता येईल. याप्रमाणे आपल्याला पायरीने हे अशा प्रकारे आपल्याला समीकरण संतुलित करता येईल. अशा प्रकारे रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या ह्या एकूण 4 पायऱ्यामध्ये आपण हा भाग तिथे समजून घेतला आहे. त्यानंतर पहा पुढचा भाग आपण पाहणार डोके चालवा. यामध्ये पहिला जो प्रश्न जो आहे हे समीकरण 6 मधील अभिक्रियाकारके आणि उत्पादिते कोणती असा एक प्रश्न दिलेला आहे. समीकरण 6 हे समीकरण आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तक पान क्रमांक 33 वरती वनस्पती तेल व H2 म्हणजे हायड्रोजन आणि त्यापासून वनस्पती तूप मिळते. या समीकरणात आपल्याला अभिक्रियाकारके वनस्पती तेल आणि दुसरा म्हणजे H2 म्हणजे हायड्रोजन हा वायू आहे. तर उत्पादित आपल्याला वनस्पती तूप असे दिलेले आहे. त्यानंतर दुसरा भाग हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला नायट्रोजन व हायड्रोजन या दोघांची अभिक्रिया होऊन हे अभिक्रियाकारक आहेत यांची अभिक्रिया होऊन एकच उत्पादित आपल्याला मिळते आणि हे उत्पादित आपल्याला अमोनिया मिळते. हे समीकरण संतुलित करून आपल्याला ते लिहायला सांगितलेलं आहे. असा एक प्रश्न आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. यामध्ये समीकरणाच्या संतुलनाच्या आपण पायऱ्या यापूर्वी पाहिल्या. त्यामध्ये पहिली पायरी आपल्याला अशी दिलेली आहे की दिलेले रासायनिक समीकरण पुन्हा लिहा. म्हणजे ही पायरी अतिशय सोपी आहे. म्हणजे दिलेल्या प्रश्नामध्ये जसा प्रश्न आहे तशाला तशी आपल्याला पायरी आपल्याला पहिली लिहायची आहे.
म्हणजे आपल्याला दिलेले समीकरण जसे प्रश्नात दिलेले आहे तशा पद्धतीने आपण या ठिकाणी पहिल्या पायरीमध्ये दिलेले समीकरण मांडले आहे. त्यानंतर दुसरी पायरी आपण समजून घेणार आहोत. दुसरी पायरी काय सांगते पहा. पायरी 2, समीकरणाच्या दोन्ही बाजू म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू. डावी बाजू आणि उजवी बाजू यामध्ये अभिक्रियाकारकाची एक बाजू आहे आणि एक उत्पादिताची एक बाजू आहे. म्हणजे अभिक्रियाकारक ही डाव्या बाजूला आहे तर उत्पादित ही उजव्या बाजूला आहे असा शब्दप्रयोग केलेला आहे. दोन बाजूच्या विविध मूलद्रव्यांच्या. आता या दोन्ही बाजूला विविध मूलद्रव्ये आहेत, जसे की इथं नायट्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे. नायट्रोजन आणि हायड्रोजन मिळून अमोनिया असं एकच उत्पादित आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणून विविध मूलद्रव्याच्या अणुसंख्येची तुलना करा. आता इथं अणुसंख्येची आपण तुलना करताना आपण नायट्रोजनची 2, हायड्रोजनची 2 आणि उत्पादितामध्ये नायट्रोजन एकच दिसतोय आणि हायड्रोजनची संख्या ही 3 दिसते. कारण की आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलंय की संयुगामधील अंक हा काय दर्शवतो तर त्या अणूंची संख्या दर्शवत असतो. हे आपण यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे. पायरी 2 सोडत असताना आपल्याला यामध्ये तुलना करायची आहे. मग तुलना करताना एक तक्ता आपल्या लक्षात असला पाहिजे. हा तक्ता अणुसंख्येचा तक्ता आहे. अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यामध्ये मूलद्रव्ये 2च आहेत. पहा, मूलद्रव्ये नायट्रोजन आणि एक आहे हायड्रोजन. अभिक्रियाकारकामध्ये यांची संख्या मोजूया आपण. नायट्रोजनची संख्या अभिक्रियाकारकामध्ये 2 आहे तर उत्पादितामध्ये याची संख्या ही किती दिलेली आपल्याला एकच दिलेली आहे. त्यानंतर हायड्रोजनची संख्या ही 2 आहे म्हणून आपण इथं 2 असं लिहिणार आहोत. त्यानंतर उत्पादितामध्ये हायड्रोजनची संख्या ही 3 दिलेली आहे. अशा पद्धतीने आपण हे अणूच्या संख्येची या ठिकाणी आपण तुलना केलेली आहे. यानंतर पुढची पायरी समजून घेणार आहोत. पुढची पायरी पहा. पायरी क्रमांक 3, ज्या संयुगात जास्तीत जास्त अणू आहेत ते संयुग आपण निवडायचे. म्हणजे ज्या संयुगामध्ये म्हणजे दिलेले संयुग आपण परत एकदा वरती पहा की दिलेल्या रासायनिक समीकरणामध्ये अमोनिया हे एक संयुग दिलेला आहे. यामध्ये जास्तीत जास्त अणूंची संख्या ही 3 दिलेली आहे. म्हणजे या संयुगाची आपल्याला काय करायची आहे, निवड करायची आहे. त्यासाठी आपल्याला याचा तक्ता एक विचारात घ्यायचा आहे. तो तक्ता पहा. नायट्रोजनची अणूची संख्या सुरुवातीला 3 मध्ये ज्या संयुगात जास्तीत जास्त अणू आहेत ते संयुग सुरुवातीला निवडतात. हे संयुग पहा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. हे आपण खाली बघूया. या ठिकाणी जास्तीत जास्त अणू असलेलं संयुग या ठिकाणी हे दिलेलं आहे. म्हणजे हायड्रोजनची संख्या 3 आहे, नायट्रोजन 1 म्हणजे याची एकूण संख्या 4 दिलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये 2, याच्यामध्ये 2 आहे, याच्यामध्ये 3 आहे. यामुळे आपण याला सुरुवातीला निवडणार आहोत. मग यामध्ये अमोनियाचे जास्तीत जास्त अणू आहेत म्हणून याची आपण निवड करूया. तर यामध्ये ज्याचे संतुलन करायचे आहे त्यासाठी आपण नायट्रोजन निवडूया. अभिक्रियाकारकामध्ये सुरुवातीला नायट्रोजनची संख्या किती दिलेली आहे तर इथे असे आपल्याला 2 दिलेली आहे आणि उत्पादितामध्ये किती आहे तर या ठिकाणी 1 दिलेली आहे. ही त्याची सुरुवात आहे. त्यानंतर संतुलन करण्यासाठी आपल्याला हा नायट्रोजन अणूचे संतुलन करण्यासाठी आपल्याला योग्य तो सहगुणक लावावा लागेल. म्हणून यासाठी आपल्याला यामध्ये 2 असा संतुलन करायचं आहे. त्यासाठी सुरुवातीचा 1 जसेचा तसा लिहूया. त्यानंतर त्याला 2 ने काय करूया, गुणूया. म्हणजे आपल्याला या ठिकाणी B1 B म्हणजे आपण या ठिकाणी आपण याला असा 2 असा क्रमांक आपण याला लावूया. आता परत दिलेले समीकरण संतुलित आहे की नाही हे आपण परत एकदा तपासून पाहूया. या ठिकाणी नायट्रोजनची संख्या 2 आहे, इकडं आपल्याला नायट्रोजन संख्या 2 आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणाचे संतुलन मिळाले तर आपल्याला या ठिकाणी नायट्रोजनचे संतुलन आपल्याला मिळाले. आता हायड्रोजनचे संतुलन झाले का हे आपण परत एकदा पाहूया. तर या ठिकाणी हायड्रोजन संख्या अभिक्रियाकारकामध्ये 2 आहे, उत्पादितामध्ये याची संख्या 3 झाली आहे. म्हणजे पहा 2 गुणिले 3 म्हणजे पहा 3 दोन्ही 6 म्हणजे अणूंची संख्या ही 6 आहे. यानंतरची पुढची पायरी आपण पाहूया. पहा पायरी 3 मध्ये आपण आता नायट्रोजनचे संतुलन आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर आपण आता हायड्रोजनचे आपण या ठिकाणी संतुलन करूया. हायड्रोजन अणूमध्ये अभिक्रियाकारकामध्ये हायड्रोजनची संख्या ही 2 आहे आणि उत्पादितामध्ये याची संख्या ही या ठिकाणी दिलेली बघा ही 6 आहे. म्हणजे या ठिकाणी आपण असा तक्ता पूर्ण करून सुरुवातीला त्याची संख्या आपण किती आहे, अभिक्रियाकारकात 2 आहे,
उत्पादितामध्ये 6 आहे, अशा पद्धतीने आपण याची मांडणी केली. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला संतुलन करायचे आहे. तर संतुलन करण्यासाठी आपल्याला योग्य तो सहगुणक आपल्या या ठिकाणी निवडायचा आहे. तो सहगुणक आपण 3 निवडूया, जेणेकरून आपल्याला 6 होईल. म्हणजे या ठिकाणी उत्पादितामध्ये सुद्धा आपल्याला अणूंची संख्या ही हायड्रोजनच्या अणूंची संख्या ही 6 मिळेल. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या हायड्रोजन अणूचे आपल्या इथं संतुलन मिळते. आता हे झालं. यानंतर आता शेवटची जी पायरी आहे ती शेवटची पायरी आपण पाहूया. शेवटची पायरी आहे पायरी नंबर 4. क्रमांक 4 आपल्याला सांगते की अंतिम संतुलित समीकरण आपल्याला लिहायचं आहे. अंतिम संतुलित समीकरण लिहित असताना आपण या अगोदरच्या पायरीमध्ये हायड्रोजनचे संतुलन करताना आपण इथं हायड्रोजनचे संतुलन हे 3 असं आपण या ठिकाणी केलं आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी अभिक्रियाकारकामध्ये 3 हा सहगुणक आपण लिहिल्यानंतर उत्पादितामध्ये यांची संख्या आपल्याला 6 पाहिजे. म्हणजे 3 दोन्ही 6 अशा पद्धतीने आपल्याला योग्य तो सहगुणक या ठिकाणी 2 लिहिल्यानंतर हायड्रोजनची संख्या आपल्याला 6 मिळेल आणि नायट्रोजनची संख्या 2 मिळेल. या ठिकाणी अभिक्रियाकारकामध्ये नायट्रोजन 2 आहे आणि हायड्रोजन 6 आहे. अशा पद्धतीने आपल्याला नायट्रोजनची संख्या 2 आणि हायड्रोजनची संख्या 6 अशा पद्धतीने आपल्याला अंतिम संतुलित समीकरण या पद्धतीने मांडता येईल. दुसरा प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढील अभिक्रिया करता संतुलित समीकरण लिहा. म्हणजे दिलेले समीकरण आपल्याला या ठिकाणी शाब्दिक समीकरण आहे. हे समीकरण लिहिताना शब्दाच्या रूपात मांडणी केलेली आहे. याला आपण रेणुसूत्राचा वापर करून आपल्याला मांडायचं आहे. तर यामध्ये कॅल्शियम क्लोराईडचे सूत्र आपल्याला माहिती आहे CaCl2 हे. त्यानंतर सल्फ्युरिक आम्ल H2SO4 ही सल्फ्युरिक आम्ल आहे. आपण याची अवस्था लिहूया. भौतिक अवस्था Aq. उत्पादित कॅल्शियम सल्फेट म्हणजे CaSO4 हे आहे. त्यानंतर हायड्रोजन क्लोराईड म्हणजे HCl असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा हायड्रोजनची संख्या 2 आहे म्हणजे याला आपण सहगुणक 2 लावूया. अशा पद्धतीनं हे संतुलित समीकरण या पद्धतीने आपण मांडू. आपल्याला काय सांगितलं होतं की पुढील अभिक्रिया करिता संतुलित समीकरण लिहा. म्हणजे आपण ही संतुलित समीकरण इथं रेणुसूत्राचा वापर करून दिलेली शाब्दिक समीकरण आपण रेणुसूत्राच्या सहाय्याने त्या ठिकाणी मांडलेलं आहे. हे तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये तुम्ही पाहताना लिहू शकता. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढील अभिक्रियामध्ये अभिकारके व उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था लिहा. आता या ठिकाणी अ आणि आ असं 2 दिलेलं आहे. तर हा प्रश्न आहे, यालाच आपण याच्या भौतिक अवस्था आपण या ठिकाणी परत प्रश्न लिहून आपण लिहिणार आहोत. इथं SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साइड हा वायू आहे. आपल्याला माहिती आहे सल्फर डायऑक्साइड वायू हा असल्या कारणानं आपण याची अवस्था ही गॅस म्हणजे G असं दर्शूया. त्यानंतर हायड्रोजन सल्फाइड हा वायू अवस्थेत असल्यामुळे आपण याची अवस्था गॅस म्हणजे G या अक्षराने दर्शूया. त्याच्यानंतर गंधक हे स्थायी अवस्थेत असते आणि स्थायी अवस्था आपण सॉलिड म्हणजे S या अक्षराने दर्शूया. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे H2 म्हणजे पाणी आणि पाण्याची अवस्था आपल्याला माहितच आहे. पाण्याची अवस्था ही लिक्विड असल्यामुळं आपण याला L असं दर्शूया. हे लिक्विड म्हणजे द्रव अवस्था. त्यानंतर दुसरी रासायनिक आपल्याला अभिक्रिया दिलेली आहे. यामध्ये बघा या अभिक्रियेमध्ये Ag म्हणजे चांदी. आपल्याला चांदी हे माहिती आहे हे स्थायू अवस्थेत असल्यामुळं याला आपण सॉलिड S या अक्षराने दर्शूया. त्यानंतर HCl हे जलीय द्रावण असल्यामुळं याला आपण ऍक्वस म्हणजे A आणि Q असं अक्षराने दर्शूया. त्याच्यानंतर चांदीची अभिक्रिया ऍक्वस म्हणजे जलीय द्रावण असलेल्या हायड्रोजन आणि क्लोराईड म्हणजे आपण याला हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणूया याच्याबरोबर अभिक्रिया होते आणि यापासून सिल्वर क्लोराईड असं आपल्याला मिळतंय. याची अवस्था जी आहे याची अवस्था ही S आणि हायड्रोजनची अवस्था ही वायू अवस्था असते आणि वायू अवस्था असल्यामुळे आपण याला G या अक्षराने काय करूया दर्शवूया. अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न जो आहे पुढील अभिक्रिया मध्ये
अभिकारके व उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था या पद्धतीने आपण मांडू.